त्रिपुरारी पौर्णिमेच्या या शुभ दिवशी देशभरात देवदिवाळी मोठ्या उत्साहात आणि मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते। आणि आता मी मुंबईत महाराष्ट्रात मुंबईत आहे बाणगंगा तलावाच्या इथे। आणि बाणगंगा तलावाला इथे सुद्धा बनारसप्रमाणेच एक महाआरती आयोजित केली जाते दरवर्षी। आणि आज सुद्धा या महाआरतीचा अनुभव आपण घेणार आहोत। खरं तर हा दिव्यांचा जल्लोष आहे। देव दिवाळी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा कुठेतरी हा एक दिव्यांचा मोठा उत्सव पाहायला मिळतो। आणि फुलांची जी सजावट आहे ती सुद्धा फार शोभून दिसते। कुठे रांगोळ्यांचा थाट आहे तर कुठे फुलांची सजावट आहे तर कुठे या दिव्यांचा उत्सव सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि आता GSB ट्रस्टकडून हे एक मोठा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो। या उत्सवाची खासियत आणि कशा पद्धतीने हा उत्सव मुंबईत साजरा केला जातो हे त्यांनाच विचारूया। प्रीती मॅम आपल्या सोबत आहेत। मॅम, अनेक वर्ष हा उत्सव मोठ्या थाटात पाहायला मिळतोय। कुठेतरी एक वाराणसीची आठवण आल्याशिवाय राहत नाही, इतका हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होताना दिसतो। तर याच विषयी आणखी काय सांगाल? नमस्कार। बेसिकली हा जो बाणगंगा महाआरती जो आहे, तुम्ही तो सोहळा बघतायत, तो आता 11वा वर्ष आहे आमचा, म्हणजे 2013 पासून आम्ही चालू केला। आता ह्या बाणगंगाची खासियत ही आहे की एक मायथॉलॉजिकल स्टोरीज आहेत याच्यामध्ये बरेचसे, की राम जेव्हा सीतेला इथे घेऊन आले होते आणि ही वॉज ऑन द वे टू ॲक्च्युली म्हणजे रेस्क्यू सीता, ही हॅड स्टॉप्ड हिअर। आणि त्याच्यामध्ये त्यांना जेव्हा इथे थांबले आणि त्यांना वाळुकेश्वर च्या पिंडीवरती त्यांना फ्रेश वॉटर जेव्हा द्यायचं होतं त्यासाठी त्यांनी ॲक्च्युली बाण मारला होता। असे बरेचसे आहेत, दुसरे पण मायथॉलॉजिकल स्टोरीज आहेत, कथे आहेत। सो आता त्या ह्यांना घेऊन आपण जर बघितलं तर आपला बाणगंगा उगम आपण पाठी बघतो आहोत। सो तो अजूनपर्यंत आर्किओलॉजी सांगू शकत नाही आहे ती एक्झॅक्टली उगम तो कुठून होतोय। आणि इफ यू सी, आपला मुंबई जे आहे इट्स अन आयलंड सिटी आहे, म्हणजे सगळ्या बाजूनी त्याला सी वॉटर म्हणजे सीनी खाऱ्या पाण्याने घेरलेलं आहे। पण नेमकं ही बाणगंगा एकमेव टँक आहे मुंबईमध्ये जिकडे फ्रेश वॉटर येतो आहे। बाकी पण टँक्स होते मुंबईला, जे आता म्हणजे महालक्ष्मी, धोबी तलाव बोला किंवा CP टँक, असे बरेचसे बाकीचे पण टँक्स होते। पण हा एकमेव आहे जो फ्रेश वॉटर आहे आणि तो आपण आता तुम्ही नक्कीच पवित्र आहे आणि कुठेतरी लोकांना समजलं पाहिजे की ही वास्तू आहे। त्रिपुरारी पौर्णिमा जी आहे ती अतिशय इम्पॉर्टंट आहे ह्या वास्तूसाठी आणि ती आम्हाला कुठेतरी सेलिब्रेट करायची आहे। सो GSBची तर नक्कीच हे जे वास्तू आहे, इफ यू सी द कवळे मठ, काशी मठ, GSB टेम्पल ट्रस्ट, हे सगळे GSB प्रॉमिनंट नक्कीच आहे, पण इट इज ऑल्सो गोइंग टू बी अन इन्क्लुझिव्ह वास्तू। आणि त्याच्यासाठी तुम्ही जर बघितलं तर म्हणजे आता बघितलंच आहे तुम्ही, भरपूर आता म्हणजे 6 पण नाही वाजलेत आणि लोकांची गर्दी झालेली आहे। तुम्ही साधारण 7 पर्यंत जेव्हा थोडासा काळोख चालू होईल आणि तुम्ही माहोल जेव्हा बघणार इकडे की ढोल ताशा शंख वेदघोष, त्याच्यामध्ये आपली महाआरती चालू होणार आणि लोकांचा जो गजर असतो म्हणजे ते व्हायब्रेशन्सच वेगळ्या तऱ्हेचे असतात आणि ते कुठेतरी यूथला पोचलेले आहेत। आणि आम्हाला फार आनंद होतो की मागच्या वर्षी अगदी भरपूर पाऊस होता म्हणजे इकडे, पण तरीसुद्धा कोणीही जागेतून हललं नाही आणि आम्ही त्यांचा उत्साह बघून महाआरती कंटिन्यू केली। तर तसंच आम्हाला वाटतं की ह्या वर्षी पण आम्हाला भरपूर त्यांचा सहयोग मिळेल। प्लस आमचे स्पॉन्सर्स आहेत ज्यांच्याशिवाय हे पॉसिबल नाही आहे। ऑल्सो एक मला विशेष मला नाव घ्यायचं आहे, ऋत्विक औरंगाबादकर, ही इज द CEO ऑफ GSB टेम्पल ट्रस्ट। सो त्यांनी हे सुरुवात केलेली आहे रिवायवलची, की आपण ही बाणगंगाची महाआरती रिवाईव्ह झाली पाहिजे। सो कुठेतरी ते 2013 पासनं ही इज कॉन्स्टंटली देअर विथ ऑल ऑफ अस टू सपोर्ट दिस।